आश्रमशाळेवर आमदार खोसकरांची धाड आणि शाळेच्या किचनमधील खरं वास्तव समोर आलंय। आपण बघू शकताय मुंडेगावच्या आश्रमशाळेतली ही अवस्था। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी तालुक्यातील मुंडेगाव या ठिकाणी असलेल्या आश्रमशाळेत भेट दिली आणि स्वयंपाकगृहात अचानक त्यांनी आपला दौरा केला असता त्यांना स्वयंपाकगृहातील भाजीपाला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारं जेवण हे बघून संताप व्यक्त केलाय। आमदार खोसकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी थेट आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना फोनवरून याबाबत जाब विचारला। यावेळी सोमवारी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील याबाबत तक्रार मांडणार असल्याचं सांगितलं। नेमका काय प्रकार होता ऐकूया आमदार हिरामण खोसकर यांच्याकडूनच। पुढे मांडणार आहे मी सगळं। या सोमवारी मी पहिला हा विषय राहणार आहे, त्यांना सांगणार आहे। नाही तर मग काय आपण सगळे राजीनामे द्या। जर आपल्या पोराला जर असं सोयीचं खायला मिळत नसेल, कोट्यावधी राज्याच्या बजेटचे 9% बजेट बाजूला निघतो, पूर्ण राज्याचा बजेट सगळं जनरल बजेटचे 9% बाजूला निघून त्याच्यात सगळं या मुलांवर आमचे खर्च, काही शाळेवर खर्च, काही याच्यावर खर्च, त्याच्यात परिस्थिती अशी आदिवासीची मुलं काय सुधारतील आणि काय कुपोषितच राहणार आहे ना। आपण आमरण उपोषणाचा पण इशारा दिलाय, ज्यानं करणार मी आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होईपर्यंत। ते आता मी बघतो सोमवारी काय याला काय यांच्यावर काय कोणावर कारवाई होती। जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कर दंड लावून। आता मॅडम काय म्हणल्या दंड लावू, ऐक गोले साहेब होतं दंड लावून आमच्या पोरांनी नुकसान झाली ती। आमच्या पोरांनी आतापर्यंत सडेलं अन्न खाल्लं, बुरी लागलेलं अन्न खाल्लं, याचे थर्ड क्वालिटीचे जर अन्न खाल्लं, आमच्या पोरांची प्रगती सुधारणार आहे त्याच्यामध्ये। हा प्रकार केवळ नाशिकमध्येच नसून प्रत्येक ठिकाणी सुरू असल्याचा घणाघात देखील आमदार खोसकर यांनी यावेळी केला। नाही एका ठिकाणी नसतील, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच येतात 12 जण, यांच्याच बापाच्या जहागिरी आहे। हे कोणाला घुसूनच देते नाही। कांबळ्याचं टेंडर यांचेच, धान्याचे टेंडर यांचेच, पुस्तकाचे टेंडर यांचेच, वह्याचे टेंडर यांचेच, पेन्शनचे यांचेच, या अधिकाऱ्याचे लागे बांधे ते हेच करताय। याच्यात काही कोणाला घुसूनच देते नाही। म्हणजे हे इथं, हेच नंदुरबारला, हेच धुळ्याला, हेच गडचिरोली, हेच चंद्रपूर, हेच पालघर, हे कोणाला सामान्य माणसाला घुसून नवीन कॉन्ट्रॅक्टर हे करू शकत नाही। तसेच याबाबत अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित करणार असून जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिलाय। आमदार खोसकर यांनी अचानक शाळेला भेट दिल्याने येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे। आता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।